आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। चंद्रपूर महापालिकेतील तिढा सुटला असून काँग्रेसचाच महापौर होणार असल्याचं निश्चित। माझी आई जरी आज नसली तरी माझ्या या दोन बहिणी आहेत असं विलास शिंदे म्हणले। ती खूप चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच आम्ही दोघी बहिणी त्यांच्या पाठीशी आहोत आणि सर्वच नगरसेवकांच्या म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन महानगरपालिकेचं मध्ये विकासाचं राजकारण व्हायला पाहिजे। आम्ही दोघी देखील महानगरपालिकेमध्ये नगरसेवका म्हणून अनेक वर्ष काम केलं आणि तो अनुभव घेऊन आम्ही आज विधानसभेमध्ये काम करतोय आणि मला असं वाटतं कुठलाही पक्ष असो तो निवडणुकीपुरता असतो आणि सर्वांनी निवडणूक संपल्यानंतर एकत्रित येऊन शहराच्या विकासासाठी काम करायला। नाशिकचं हेच राजकीय जे सुसंस्कृत वातावरण आहे ते राहिलं पाहिजे असं वाटतं। राहिला पाहिजे। पक्ष हा निवडणुकीपुरती असतो। निवडणूक झाल्यानंतर पूर्ण एक शहर म्हणून आपण शहरासाठी काय करू शकतो किंवा सगळे एकत्रित येऊन आपल्या शहरासाठी काम करू शकतो हे यामागे दाखवण्याचा मला वाटतं प्रयत्न आहे आणि आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहोत असं म्हटलं तर काय हरकत। खूप धन्यवाद। आपण बघतोय या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात आता शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक देखील दाखल झालेले आहेत। एक वेगळं चित्र, एक सुसंस्कृत असं चित्र नाशिकच्या या संपूर्ण राजकारणात बघायला मिळतंय। विलास शिंदे जे उपमहापौर म्हणून पुढच्या काही वेळात या ठिकाणी घोषित होतील, त्यांनी प्रवेशद्वारावरच उभ्या असलेल्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे